हॅलो, नमस्कार. मी दिव्या आपल्या सर्वांचं स्वागत करते. नुकताच 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपली आहे आणि आता त्यांच्यासमोर खूप मोठं आव्हान आहे. 10वी झालं की लगेच सुचतं की 11वी 12वी करायचं. पण आता 12वी नंतर नक्की करायचं काय? आणि हा खूप मोठा आयुष्यातील महत्त्वाचा वळण असतो. कारण इथूनच त्यांच्या पुढच्या आयुष्याचं करिअर घडतं. त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहतात. आज अनेक अपॉर्च्युनिटीज त्यांना आहेत. तर नक्की काय आपल्याला आवडतं, कोणत्या क्षेत्रात आपण करिअर करायला पाहिजे, हे एक संभ्रम पालकांसोबतच विद्यार्थ्यांमध्ये देखील पाहायला मिळते. तर त्यांचाच हा संभ्रम दूर करण्यासाठी आजचा हे पॉडकास्ट असणार आहे. तर आज आपल्यासोबत आहेत यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीच्या संचालक कॅप्टन नितीन बेंद्रे सर. नमस्कार सर. नमस्कार. आज या पॉडकास्टमधून आपण जाणून घेणार आहोत की एव्हिएशन क्षेत्रामध्ये जर पायलट व्हायचं असेल तर पायलटसाठी कमर्शियल लायसन पायलट सेमिनार हे येत्या 5 तारखेला ते भरवणार आहेत. त्या सेमिनारविषयी जाणून घेऊ. त्याचबरोबर खूप महत्त्वाच्या आणि खूप आपल्याला बेसिक वाटणाऱ्या गोष्टींबद्दल देखील आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम नमस्कार सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. जसं मी सुरुवातीलाच म्हटले, नुकताच 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपली आहे. त्यांच्यात खूप मोठा संभ्रम आहे की आता पुढे करायचं काय काय, आणि त्यातच तुमचा यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीचा येत्या 5 तारखेला सेमिनार देखील होणार आहे. तर सुरुवातीचाच माझा हा प्रश्न असेल की कमर्शियल पायलट लायसन नक्की काय आहे, की कशासाठी ती गरजेची असते एक पायलट होण्यासाठी विद्यार्थ्यांना? पहिलं तर थँक्यू सो मच की तुम्ही हे पॉडकास्ट करताय आज. आणि जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की 12वी झाल्यानंतर हा प्रश्न खूप विद्यार्थ्यांना असतो की पुढे करिअर काय करायचं. आणि आजकाल एक करिअर जे खूप विद्यार्थ्यांच्या साठी आकर्षक झालेलं आहे ते म्हणजे कमर्शियल पायलट बनणं. कमर्शियल पायलट म्हणजे जे वैमानिक कमर्शियल विमानं उडवतात, म्हणजे आपल्या एअरलाईन्समध्ये कामं करतात किंवा चार्टर विमानं उडवतात, ह्यांना आपण कमर्शियल पायलट्स म्हणतो. कमर्शियल पायलट्स बनण्यासाठी काय काय त्यांची योग्यता असली पाहिजे, काय अभ्यास असतो, काय प्रोसेस असते, ह्या सगळ्या गोष्टींना ह्याचं क्लॅरिफिकेशन देण्यासाठी, त्याचं इन्फॉर्मेशन देण्यासाठी हा आपण सेमिनार 5 तारखेला घेतोय. बरं, या सेमिनारमध्ये या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती मिळणारच आहे. पण त्याआधी मला एक विद्यार्थ्यांच्या मनातलं म्हणा किंवा एक पालकांच्या मनातला एक प्रश्न आहे. जर पायलट व्हायचं असेल आणि 12वी नंतर सगळ्यात महत्त्वाची की पहिली पायरी काय असू शकते? तर सगळ्यात पहिली पायरी म्हणजे ह्या विद्यार्थ्यांनी 12वी मॅथ्स आणि फिजिक्स हे विषय असले पाहिजेत सगळ्यात आधी. आणि एक बेसिक मेडिकल फिटनेस असतो पायलटसाठी, म्हणजे आयसाईट म्हणा, हिअरिंग म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींचा एक बेसिक रिक्वायरमेंट असते. तर ह्या बेसिसवर पुढे अभ्यास असतो आणि नंतर फ्लाईंग ट्रेनिंग असतं आणि त्याच्या पुढचं त्यांचं करिअर बनतं. एकंदरीत 12वी नंतर जर आपण आपल्या अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं विद्यार्थ्यांचं, तर साधारण लायसन जे आपण म्हणतो पायलट लायसन मिळण्यासाठी किती कालावधी लागतो एका विद्यार्थ्यासाठी? साधारणपणे ह्या कालावधी 1.5 ते 2 वर्षाचा असतो 12वी झाल्यानंतर. आणि ह्या 1.5 ते 2 वर्षामध्ये विद्यार्थ्यांना DGCA म्हणजे डायरेक्टरेट जनरल सिव्हिल एव्हिएशन ह्यांच्या परीक्षा द्याव्या लागतात. त्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्यावर ही विद्यार्थी ॲक्च्युली फ्लाईंग करायला जातात. आता ते भारतात करू शकतात, भारताच्या बाहेर जाऊन करू शकतात. त्यांना आपल्या इथे रिक्वायरमेंट आहे की 200 तासाचं फ्लाईंग लागतं त्यांना. ते सगळं झालं की त्याच्यानंतर हा विद्यार्थी कमर्शियल पायलट लायसन्स होल्डर होतो. ठीक आहे. तुम्ही आत्ता म्हटलात की भारतामध्ये ते फ्लाईंग करू शकतात किंवा भारताच्या बाहेर देखील ते फ्लाईंग करू शकतात. भारतात आणि भारताच्या बाहेर फ्लाईंगमध्ये काही एक फरक जाणवतो का? काही एक बदल जाणवू शकतो का? तसा बदल नसतो, कारण की जे काय स्किल लागतं एका पायलटसाठी ते वेदर तुम्ही भारतातनं करो काय की आणखीन कुठे जाऊन करो, त्याच्यात फरक नसतो. फरक ह्याच्यात असतो की कालावधी. भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खूप विद्यार्थी ह्या क्षेत्राकडे वळल्यामुळे थोडासा कालावधी जास्ती आहे. आणि एक आणखीन ॲडव्हान्टेज जो होतो बाहेरनं करून आलं की की त्या दुसऱ्या राष्ट्राचं पण एक लायसन्स ह्या विद्यार्थ्याकडे असतं. त्यातून खूप इतर गोष्टी आहेत, खूप इतर त्याच्यात फाटे आहेत. तसं बघितलं तर म्हणजे USAचं लायसन्स असतं, त्याला FAA लायसन्स म्हणतात, युरोपियन लायसन्स असतं. ह्या सगळ्या गोष्टींचं पण एक वेगळं महत्त्व असतं. आणि
पुढच्या करिअरच्या दृष्टीने ह्याच्यात थोडासा फरक पडू शकतो. करू शकतो. आणि येत्या 5 तारखेला तुम्ही जसं म्हटलात की सेमिनार तुम्ही विद्यार्थ्यांसाठी ठेवलेला आहे, मोफत हे सेमिनार असणार आहे. पण तुम्ही त्या सेमिनारमध्ये एक ॲप्टिट्यूड टेस्ट हे एक खूप उल्लेख केलेला आहे त्याच्यात. नक्की हे ॲप्टिट्यूड टेस्ट काय असणार आहे आणि पायलट लायसन्सच्या या करिअरची सुरुवात करणं हे त्याचं कितपर्यंत महत्त्व आहे या टेस्टचं? मी गेले खूप वर्ष ह्या क्षेत्रात काम करतोय आणि मी खूप विद्यार्थी बघितले आहेत. माझ्या असं लक्षात आलं आहे की पुष्कळशी मुलं ह्या क्षेत्राकडे वळतात त्याच्या ग्लॅमर अँगलने, की ह्या क्षेत्रात त्यांना वाटतं की पायलट झाल्यावर खूप चांगले पगार असतात, जे खरं आहे. पण ह्याच्या मागची जी मेहनत असते, ह्याच्या मागची जी स्किल लागते किंवा ज्या गोष्टींचा त्यांना अभ्यास करावा लागतो, ह्याची माहिती बऱ्याचशा मुलांना नसते. आणि असं झाल्यामुळे जी मुलं ह्या क्षेत्रासाठी, मी अगदी त्यांना असं म्हणणार नाही की दे आर नॉट फिट फॉर दिस सेक्टर, पण ज्यांची ती ॲप्टिट्यूड नसते अशी पण मुलं वळतात आणि मग काही वेळानंतर ते ड्रॉपआउट होतात, त्यांना हे जमत नाही. त्यामुळे आधीच जर आपण ही चाचपणी केली, जसं अरिथमेटिक एबिलिटी असते, दर पायलटला एक सर्टन लेवल ऑफ मॅथ्स हे लागतं, त्याच्यावर थोडंसं प्रभुत्व नाही म्हटलं तरी त्याची माहिती लागते. दुसरं लॉजिकल रिझनिंग असतं, ह्या गोष्टी असतात. त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग एबिलिटी जी असते, फ्रॅक्शन ऑफ अ सेकंडमध्ये खूप वेळ डिसिजन्स घ्यावे लागतात. ह्या सगळ्या गोष्टींना आमच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या असतात. आणि त्याच्यासाठी आम्ही एक पायलट ॲप्टिट्यूड टेस्ट ही घेतलेली आहे. आणि ह्याच्यामधनं ॲटलिस्ट बेसिकली आपल्याला कळेल की ह्या विद्यार्थ्याचं पुढे काय होईल. बरोबर. येत्या या 5 तारखेला जे सेमिनार होणार आहे त्या संदर्भात थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांगा की काय काय सेमिनारमध्ये असणार आहे, कशा पद्धतीचं तुम्ही नियोजन केलं आहे विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, आणि एकंदरीत कुठे हे सेमिनार होणार आहे, किती वाजता हे सेमिनार असणार आहे या संदर्भात. तर जसं आपण आत्ता बोललो, तर सगळ्यात पहिले म्हणजे पायलट ॲप्टिट्यूड टेस्ट. जेवढे पण विद्यार्थी तिथे येतील त्या सगळ्यांची आम्ही ही टेस्ट घेणार आहोत. टेस्ट घेतल्यानंतर ही पेपर अँड पेन टेस्ट असणार आहे आणि त्यांचे पेपर जोपर्यंत करेक्ट होतील तोपर्यंत आपण त्यांच्या पालकांना आणि त्या मुलांना या क्षेत्राबद्दल अगदी सविस्तर माहिती देऊया. म्हणजे हे क्षेत्र काय आहे, ह्याच्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, ह्याच्या मेडिकल रिक्वायरमेंट्स काय आहेत, ह्या सगळ्यांच्या बद्दल, आणि फ्लाईंग कुठनं करायचं, DGCA परीक्षा कोणत्या असतात, त्या परीक्षांचे काय विषय आहेत, त्या विषयांमध्ये काय आपल्याला शिकावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही साधारणपणे अर्धा ते पाऊण तासामध्ये देऊ. त्याच्यानंतर पायलट ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये ह्या पोरांनी कसं परफॉर्म केलं आहे हे आम्ही त्यांच्याशी तिथेच शेअर करू. आणि त्याच्यानंतर ज्या मुलांना इंटरेस्ट असेल ती मुलं आपल्या अकॅडमीला येतील आणि इथे आमच्याकडे एक प्रॉपर फ्लाईट सिम्युलेटर आहे. त्या सिम्युलेटरवर पण ते दे कॅन ट्राय टू फ्लाय अन ॲक्च्युअल एअरक्राफ्ट ऑन अ सिम्युलेटर. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत. आणि आपलं हे ॲप्टिट्यूड टेस्ट आणि सेमिनार शिवाजीनगरला जी एव्हिएशन अँड स्पेस गॅलरी आहे तिथे करणार आहोत. तारीख आहे रविवार 5 एप्रिल 2024. एकंदरीत तुम्ही आता सांगितलं की सगळ्या गोष्टी तुम्ही या सेमिनारमध्ये हे करणार आहात, पण एक समज असते की काय आपण मिथ म्हणू शकतो साधारणपणे की पायलट झालं तर त्याला खूप डाएट फॉलो करावं लागतं किंवा रेग्युलर त्यांना फूड घेता येत नाही. अशा छोट्या मोठ्या काही मिथ्स आहेत, त्याही या सेमिनारमध्ये पालकांच्या दूर होतील का? हा चांगला प्रश्न आहे. खूप लोक हा प्रश्न विचारतात. हो, पायलटच्या लाईफमध्ये बरोबर आहे, डिसिप्लिन इन टर्म्स ऑफ युअर लाईफस्टाईल, इन टर्म्स ऑफ युअर डाएट, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण असं नाहीये की पायलट लोक बाकी मजा करत नाहीत. ऑफकोर्स दे डू दॅट. पण या देर आर सर्टन थिंग्स, देर आर सर्टन पॉइंटर्स. फॉर एक्झाम्पल, आम्हा पायलट्सला दरवर्षी मेडिकल क्लिअर करावं लागतं. ओके. आणि त्याचे पॅरामीटर्स त्या मानाने जरा स्ट्रिक्ट असतात, म्हणजे सिव्हिलियन लाईफपेक्षा. त्यामुळे ह्या गोष्टींवर आपण जोर देतो आणि ह्या गोष्टींची पण माहिती आम्ही तिथे त्या दिवशी पुरवू सगळ्यांना. आणि त्या दिवशी तुम्ही म्हटलात ते ॲप्टिट्यूड टेस्ट होणार आहे. सपोज एका विद्यार्थ्यांनी टेस्ट दिलं किंवा त्याच्यात त्याला काही कळलं नाही समजा, मग तो विद्यार्थी किंवा त्याचे पॅरेंट्स पुढे जे सेमिनार आहे ते ऐकू शकतील? निश्चितपणे ऐकू शकतील, कारण सेमिनार आपण घेणार आहोत आफ्टर द ॲप्टिट्यूड टेस्ट बट बिफोर द रिझल्ट्स.
त्यातून रिझल्ट्समध्ये आम्ही साधारण बघणार आहोत की जी मुलं 60-70% स्कोर करतील ते आर ॲब्सोल्युटली रेडी. पण असं नाहीये की ज्यांना तिथे 60-70% मिळणार नाही ते आर ॲब्सोल्युटली नॉट केपेबल, असं नाही आहे. हे एक इंडिकेटिव्ह टेस्ट असते. ओके. ह्या सगळ्या मुलांना आम्ही नंतर काउन्सिलिंग करू, इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग करू, कारण सगळी मुलं एक नसतात. कोणी मॅथ्समध्ये चांगलं असेल, कोणी आणखीन कशात चांगलं असेल, तर ह्या मुलांचं आपण नंतर इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग करू आपल्या अकॅडमीमध्ये. आणि हे सेमिनारमध्ये जर कोणाला यायचं असेल किंवा सेमिनारला बसायचं असेल तर काही रजिस्ट्रेशन वगैरे आधी करावं लागेल. तर करायचं असेल तर रजिस्ट्रेशन आपण कुठे करू शकतो? वेबसाईट किंवा आपला फोन नंबर वगैरे काय आहे? राईट. तर हे रजिस्ट्रेशन अगदी गरजेचं आहे, कारण की त्या दिवशी खूप मुलं येणार आहेत. असं आमच्या आता सध्या मी सोशल मीडिया जे काही प्रमोशन्स करतोय त्याच्यावरून असं वाटतं की खूप मुलं ह्याच्यात भाग घेणार आहेत. बरोबर. त्यामुळे रजिस्ट्रेशन इज ॲब्सोल्युटली कंपल्सरी, प्रायर रजिस्ट्रेशन. आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी आमचा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर पण करू शकता आणि आमच्या वेबसाईटच्या थ्रू पण करू शकता. येस. तर साधारणपणे आता आपल्याला समजलं आहे की जर आपल्याला पायलट व्हायचं असेल त्याच्या लायसन्ससाठी कशा पद्धतीने आपल्याला काम करता येईल किंवा शिक्षणाचा आपण कशा पद्धतीने तिथे अकॅडमीमध्ये आपण घेऊ शकतो आणि अधिक माहिती एकंदरीत ती त्याचा खर्च किती असेल किंवा लोन प्रोसेस काय आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या सेमिनारमध्ये कळणारच आहेत. तर मी सगळ्या प्रेक्षकांना आपल्या आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आवाहन करते, नक्की तुम्ही या सेमिनारमध्ये सहभाग व्हा. नक्की समजून घ्या की आपल्याला पुढे काय करायचं आहे आणि आपण ह्या पायलट एव्हिएशन क्षेत्रामध्ये केपेबल आहोत का याची एकदा चाचणी नक्की करा.